आमच्या पक्ष कार्यालयाकडून 17 पत्र पाठवली आहे, काही सूचना आहे, काही तक्रार आहे, त्याची दखल घेतली नाही। अमित शहा यांचे वक्तव्य की आम्हाला मतदान करा, रामलालचे दर्शन घ्यायची पोचपावती पण दिली नाही। यंत्रणेचा कसा गैरवापर सुरू आहे बघा। केंद्रीय निवडणूक आयोग भाजपच्या पत्राची कशी दखल घेते बघा। आम्ही या चौकशीचं स्वागत करतो। निवडणूक आयोग भाजपची स्वतंत्र शाखा आहे। 4 जून नंतर सर्व समजेल। नरेंद्र मोदी ध्यानाला बसतात आणि माध्यम दाखवतात, हे प्रचार नाही का? मुखप्रचार आहे ना? तशीच पत्रकार परिषद होती, मुखप्रचार होता। 24 तास आहेत आमच्याकडे, आम्ही उत्तर देऊ। भाजपचं ठरलं का? PM मोदी हे पंतप्रधान होत नाहीत, नरेंद्र मोदी हे भूतपूर्व होतील आणि 24 तासात इंडिया आघाडीचा प्रत्येक नेता दिल्लीत पोहोचेल आणि आम्ही पंतप्रधानांची घोषणा करू। नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होणार नाही हे सांगतोय मी। त्याच्या शेवटच्या 100 दिवसाचा कार्यक्रम असणार। इंडिया आघाडी देशाला स्थिर 5 वर्षाचा पंतप्रधान देईल आणि पंतप्रधान एकच असेल। मला वाटतं आमच्या पक्ष 17 पत्र पाठवलेले आहेत। काही सूचना आहेत, काही तक्रारी आहेत, त्याची दखल घेतली असं मला दिसत नाही। निवडणूक आयोग आम्ही अमित शहा यांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करा, रामलल्लाचं फुकट दर्शन करू, हे त्यातलं अत्यंत महत्वाचं पत्र आम्ही पाठवलं। त्याच्यावर सध्या पोचपावती पण नाही। एकूण 17 पत्र आमच्याकडे आहे, जी आम्ही निवडणूक आयोगाला पाठवली की महाराष्ट्रामध्ये यंत्रणेचा, सरकारी यंत्रणेचा कसा गैरवापर सुरू आहे। पैशाच्या वाटपासंदर्भात आम्ही काही माहिती पाठवली। मग मुख्यमंत्री असतील, भाजपचे नेते असतील, पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या 20 मेच्या पत्रकार परिषदेसंदर्भात भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी पत्र पाठवतात आणि त्या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोग किती कर्तव्य तत्पर तर कारवाईचे आदेश दिले। आम्ही या कारवाईचं स्वागत करतो, कारण 4 जून नंतर हा निवडणूक आयोग जो आहे, जी भारतीय जनता पक्षाची एक शाखा आहे, सध्याचा निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाची एक्सटेंडेड शाखा आहे। ती स्वतंत्र नाही, निष्पक्ष नाही, घटनेला अनुसरून काम करत नाही। या सगळ्या गोष्टींचा जाब त्यांना उद्या संध्याकाळनंतर द्यावा लागेल। नरेंद्र मोदी परवा ध्यानाला बसले, तो प्रचार नव्हता। नरेंद्र मोदी 30 तारखेला 10 कॅमेरे लावून ध्यानस्थ बसले आणि सर्व वृत्तवाहिन्या 24 तास नरेंद्र मोदींचा हा मूक प्रचार दाखवत होते। ती सुद्धा एक मूक पत्रकार परिषदच होती। त्याच्यावर निवडणूक आयोगाने डोळे उघडले नाहीत का? निवडणूक आयोग सुद्धा ध्यानस्थ बसलं होतं, तपस्येला बसलं होतं, मुखदर्शक बनलं होतं। ठीक आहे, काय कारवाई होते बघ। 24 तासाचा अवधी आहे अजून आम्हाला। उद्या दुपारनंतर स्पष्ट होईल कोण कोणावर कारवाई करतात। काही ठरलंय का? भाजपचं ठरलंय का? पंतप्रधान नरेंद्र मोदी ते नाही होते, नाही, मी सांगतोय ते प्रधानमंत्री होत नाही। आम्ही सांगतोय नरेंद्र मोदी उद्या संध्याकाळी 4 नंतर भूतपूर्व झालेले असतात। नरेंद्र मोदी हे भूतपूर्व होतील उद्या आणि इंडिया आघाडी 24 तासामध्ये आपला पंतप्रधान होईल। 24 तासात आम्हाला काही अडचण नाही। सहमती झाली आहे, आमच्यामध्ये सगळ्या विषयांवर चर्चा झालेल्या आहेत। आमचा निर्णय पक्का आहे, आम्हाला काही अडचण नाही। निकाल संपल्यावर 24 तासामध्ये इंडिया आघाडीचा प्रत्येक नेता हा दिल्लीत पोहोचेल आणि 24 तासामध्ये आम्ही निर्णय पीएम पद के लिए हमारे गठबंधन में कोई मतभेद नहीं है।
चर्चा जरूर होती है, कोई मतभेद नहीं है। कल शाम को पूरे नतीजे आने के बाद जब इंडिया गठबंधन की विजय की घोषणा हो जाएगी तो 24 घंटे में हमारा प्रधानमंत्री का चेहरा सामने आ जाएगा। अब देख लीजिए। लेकिन आप ये दावे के साथ कह सकते हैं कि नरेंद्र मोदी फिर से नरेंद्र नहीं मोदी प्रधानमंत्री नहीं हो रहे। चाहे कल से वो दिल्ली में बैठकर अपने कार्यकाल के अगले 100 दिन का एक कार्यक्रम बना रहे हैं, पहले कभी नहीं बनाया, ना 2014 में ना 2019 में। ये डर की ये डर है, हार की भय है, भ्रमिष्ठ बन गए सब लोग, ये भ्रम में है। कल से प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूतपूर्व प्रधानमंत्री होने जा रहे हैं। 1996 मध्ये जो एच.डी. देवेगौडाचा जो फॉर्म्युला लागू करण्यात आला होता, कोणाचा? एच.डी. देवेगौडांना पंतप्रधान करण्याचा जो मग आता परत देवगौडांना करायचं म्हणताय का तुम्ही? तो फॉर्म्युला लागू करण्यात आला होता. तसाच फॉर्म्युला आता की पूर्ण एनडीए किंवा इंडिया आघाडीला इंडिया आघाडी सरकार देशाला 5 वर्ष स्थिर सरकार आणि स्थिर पंतप्रधान देईल आणि पंतप्रधान एकच असतो।